तर आज आपण रोजमेरीची जी पानं असतात त्यापासून हेअर ऑइल कसं बनवायचं ते पाहणार आहोत। खूप इफेक्टिव्ह असतं हे हेअर ऑइल केसांसाठी। तर आपल्याला इथे ड्राय रोजमेरीची पानं लागणार आहेत आणि खोबरेल तेल लागणार आहे। तर खूप इफेक्टिव्ह असं तेल बनतं। कसं बनवायचं याची प्रोसेस जाणून घेऊया। तुम्ही ओली रोजमेरीची पानं सुद्धा वापरू शकता तुमच्याकडे अवेलेबल असतील तर। तर इथे मी लोखंडी कढई वापरणार आहे। तर मंद आचेवरती तापण्यासाठी ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास जितकी आपण पानं घेतोय त्याच्या दुप्पट तेल त्याच्यामध्ये ओतायचं आहे। म्हणजे एक बाउल जर रोजमेरीची पानं असतील तर दुप्पट आपल्याला तेल लागतं। तर हे त्याचं प्रमाण आहे, कारण तेल जे आहे ते पूर्ण शोषून घेतात ती पानं। तर आपण दोनही घटक जे आहेत ते कढईमध्ये टाकून घेऊया। तर मिश्रण जे आहे ते आपण एकसारखं ढवळत राहायचं आहे 15 ते 20 मिनिटं। पूर्ण पानांचा जो अर्क आहे तो तेलामध्ये छान उतरून जातो आणि इफेक्टिव्ह तेल बनतं। तसेच लोखंडी भांड्यामध्ये आपण तेल बनवत असल्यामुळे आयन जे आहे ते सुद्धा तेलामध्ये छान उतरतं आणि इफेक्टिव्ह तेल बनतं। तुम्ही स्टील कंटेनर सुद्धा वापरू शकता जर तुमच्याकडे लोखंडी भांडं नसेल तर। तर असा फेस येण्यास सुरुवात होते 10 मिनिटांनी। पूर्ण ते शिजण्यासाठी एक 15 मिनिटांचा कालावधी लागतो। पूर्ण तेल शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कढईत तेल थंड होण्यासाठी 2 ते 3 तास ठेवायचं आहे। तेल जे आहे ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं। 2 ते 3 तास झाल्यानंतर ते गाळून घ्यायचं आहे। पूर्ण पानं जी आहेत ती वेगळी करायची, छान ते गाळून घ्यायचं। तसेच काचेच्या कंटेनरमध्ये आपण हे तेल स्टोअर करायचं आहे। तर बनवणं खूप सोपं आहे। तुम्ही सहज हे तेल 2 घटकांचा वापर करून बनवू शकता। केसांसाठी हे उत्तम काम करतं। तुम्हाला न्यू हेअर ग्रोथ झालेली दिसेल। तर रोजमेरीमध्ये खूप छान असे काही घटक असतात जे तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि याचा यूज कराल तर फायदेशीर आहे। तर हे तेल 3 ते 4 महिने तुम्ही रेग्युलरली यूज केलं पाहिजे शॅम्पूच्या आधी। तसेच हे तेल मी आता तुम्हाला इन्स्टंट गॅसवरती बनवून दाखवलं आहे। तसेच तुम्ही हे सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा बनवू शकता। तर हे साधारण सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा बनतं आणि जास्त इफेक्टिव्ह बनतं, कारण आपण तेल जेव्हा शिजवतो त्यातले न्यूट्रिएंट घटक जे आहेत ते जळून जातात। पण जेव्हा आपण हे सूर्यप्रकाशात बनवतोय तर त्याचे घटक त्यातच बऱ्या प्रमाणात राहतात। तर आपण हे सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा बनवू शकतो आणि ते सुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे। तर तुम्हाला हे सूर्यप्रकाशात बनवायचं असेल तर एखादं काचेचं भांडं घ्यायचं। तुम्ही बॉटल घेऊ शकता किंवा एखादं छोटं कंटेनर। काचेचंच असलं पाहिजे, प्लास्टिकचं असू नये। आणि आपल्याला सुकलेली रोजमेरीची पानं लागणार आहेत, तसेच ऑइल लागणार आहे। तर काचेचं जे कंटेनर आपण घेतलंय त्यात आपण सुकलेली जी ड्राय रोजमेरी आहे ती भरून घ्यायची आहे। साधारण 40% ते कंटेनर भरून घ्यायचं, जे कोणतं तुमच्याकडे आहे। आणि त्यामध्ये तेल जे आहे ते ओतून घ्यायचं आहे। तेल पण पूर्ण तो भांडं किंवा जार भरायचं नाही, थोडंसं ठेवायचं आहे, कारण आपण ती जी बॉटल किंवा कंटेनर आहे तो शेक करणार आहोत 1 दिवसाआड। तर त्याला जागा हवी, त्यामुळे पूर्ण कंटेनर भरायचा नाही, थोडीशी जागा ठेवायची आहे। आणि कंटेनर बंद करायचा आणि सूर्यप्रकाशात ठेवायचा आहे। 30 ते 40 दिवस लागतात। पूर्ण त्या रोजमेरीचा अर्क त्या तेलामध्ये उतरतो आणि तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा हे ऑइल बनवता येतं। सर्व न्यूट्रिएंट घटक त्यातच राहतात आणि उत्तम असं हेअर ऑइल तुम्ही सहज बनवू शकता गॅसचा वापर न करताही। आणि हे जास्त इफेक्टिव्ह आहे गॅसच्या मेथडपेक्षा। तर दोनही मेथडने रोजमेरीचं ऑइल बनवता येतं आणि खूप उत्तम ते बनतं। तेल जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह बनण्यासाठी 1 दिवस आड म्हणजे 1 दिवसानंतर त्याला असं शेक करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं तेलात आणि परत त्याला सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे, जेणेकरून ती पानं छान मिक्स होतील तेलात आणि त्याचा अर्क तेलात उतरेल। हीच गोष्ट तुम्हाला करायची आहे। 30 ते 40 दिवसात उत्तम असं तेल मिळतं।